नमस्कार. आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक. राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्षाचे राणी सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमधील उच्च शिक्षित असणारे उमेदवार शिवाजी रामराव गुट्टे, पिंपळदरी गणातून अभिषेक रोहिदास घोबाळे, राणी सावरगाव गणातून मनीषा संतोष समसेटे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते अभिजित देशमुख यांच्या वतीने राणी सावरगाव सर्कलमधील पिंपळदरी, दामपुरी, राणी सावरगाव या गावामध्ये प्रचार दौरा करण्यात आला. मतदाराचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या काळामध्ये विजय निश्चित असेल असा विश्वास यावेळी अभिजित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. भ्रष्टाचारावर सडेतोडपणे बोलत काही वर्षापूर्वीच झालेला हा रोड पूर्णतः उखडून गेला असून पुन्हा याच भ्रष्टाचारी करणाऱ्या व्यक्तीला संधी देणे हे योग्य ठरणार नाही, अशीही प्रतिक्रिया यावेळी अभिजित देशमुख यांनी दिली आहे. यावेळी काँग्रेसचे तालुका समन्वयक ॲडव्होकेट संतोष मुंडे, राणी सावरगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार शिवाजी दामोदर गुट्टे, पिंपळदरी गणातील उमेदवार अभिषेक घोबाळे, राणी सावरगाव पंचायत समितीचे उमेदवार मनीषा संतोष समसेटे, सिद्धोदन भालेराव, भाऊसाहेब मुंडे, रोहिदास घोबाळे, सीमा गुट्टे व राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीच्या अनुषंगाने प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने या ठिकाणी राबवली जाते? आम्ही आज दामपुरीमध्ये आहोत आणि राणी सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये आमचे शिवाजी गुट्टे हे उमेदवार आहेत आणि पिंपळदरी पंचायत समितीमध्ये आमचे तरुण मित्र अभिषेक घोबाळे हे दोघ जण निवडणूक लढत आहेत. निवडणुकीचं वातावरण अतिशय चांगलं आहे. या भागाने आजपर्यंत जसे उमेदवार पाहिलेत आणि अनुभवलेत त्यापेक्षा वेगळे आणि चांगले उमेदवार काँग्रेस पक्षाने देण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये केलाय. अतिशय सुसंस्कृत, अतिशय ज्ञानी आणि ज्यांना भेटल्यानंतर आपल्याला आपला सुद्धा अभिमान वाटावा की मी एका चांगल्या माणसाला भेटलो, अशा पद्धतीचे उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की गंगाखेड तालुका ही संतांची भूमी म्हणून आपण ओळखतो. मागच्या काही काळामध्ये त्या संतांच्या भूमीला कुणाची तरी नजर लागली आणि तिचं नाव कशा पद्धतीने महाराष्ट्रभर झालं हे पण आपण अनुभवलेलं आहे. त्याच्यामध्ये बदल घडावा हा प्रयत्न आम्ही या राणी सावरगाव जिल्हा परिषद आणि पिंपळदरी आणि राणी सावरगाव पंचायत समितीच्या माध्यमातून करतोय. लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला लाभतोय. अपेक्षा आहे की येत्या 7 तारखेला लोक त्याच प्रतिसादाचं रूपांतर मतदानामध्ये करतील आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांना विजयी करतील अशा मला विकास विजन. मुळामध्ये आता ज्या रस्त्याने आम्ही इथपर्यंत आलो त्या रस्त्याला अनुभवल्यानंतरच विकासाचं विजन स्पष्ट होतं. इतक्या वर्षापासून हे रस्ते असे कसे राहू शकतात याचं आश्चर्य वाटावं, कारण केलेला रस्ता टिकला पाहिजे. एखाद्या काळ्या मातीचा भाग आहे आणि तिथं रस्ता खचला, खराब झाला, मी समजू शकतो. पण डोंगर भागातला सुद्धा रस्ता जिथं खाली हार्ड रॉक आहे, जिथं मुरुम आहे, तिथला रस्ता खराब होण्याचं काहीच कारण नाही. अशा सुद्धा ठिकाणी जर रस्ते खराब होत असतील आणि अशा पद्धतीचे जर रस्ते असतील, ज्या पद्धतीचा अनुभव आता आम्ही घेतला, मी तर एकदा म्हणजे यावेळेस एकच अनुभव घेतल्यानंतर मला असं वाटतंय की या गावात जे लोक रोज राहतात, दैनंदिन जीवन जगतात, त्यांना राणी सावरगावला ज्यांना जावं लागतं, ते लोक रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या मरणांत यातनेतनं जात असतील याची कल्पना सुद्धा आपण न केलेली बरी. रस्ते होतात, कदाचित कामही होतात, परंतु त्याचा दर्जा कुठेही या रस्त्याला बघितल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळत नाही. तर काम तर निश्चित झालं पाहिजे, पण ते काम करताना त्या मागची नियत काय हे कळणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला काम करायचं ते काम चांगलं करायचंय का त्याच्यामध्ये अजून काही तुमचे अर्थपूर्ण हेतू आहेत हे कळणं खूप महत्वाचं. या रस्त्याची अवस्था बघितल्यानंतर असं वाटतं की हे रस्ते करताना ज्यांनी कुणी केलेत किंवा ज्यांनी कुणी करून घेतलेत त्यांचे अतिशय अर्थपूर्ण हेतू हे रस्ते करण्यामध्ये असावेत. म्हणूनच रस्त्याची अवस्था डोंगर भागातला रस्ता असूनही अशी आहे की जी नसली पाहिजे. आणि आमचा पूर्ण हा प्रयत्न आहे या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून की गावातल्या शाळा असतील, शाळेवरले शिक्षक असतील, त्या गाव शाळांची जी अवस्था आहे ती अवस्था असेल, तिथले शौचालय असतील, शिक्षकांसाठी उपलब्ध असलेले शौचालय असतील, विद्यार्थ्यांसाठी असलेले शौचालय असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, गाव रस्ते असतील, शेत रस्ते असतील, आरोग्याच्या व्यवस्था असतील, तर या सगळ्या गावाच्या संदर्भातले जे काही सगळ्या समस्यांचे जे विषय आहेत ते आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी आणि पंचायत समितीच्या सदस्यांनी हाताळले पाहिजेत. खऱ्या अर्थाने ही निवडणूक गावात राहणाऱ्या माणसांची आहे. जी माणसं तालुक्याच्या ठिकाणी राहत आहेत, जी माणसं जिल्ह्याच्या ठिकाणी राहत आहेत, जी माणसं पुण्याला, औरंगाबादला राहत आहेत, त्यांची ही निवडणूक नाहीये. कारण इथली जी अव्यवस्था आहे त्याचा त्यांना काहीच त्रास होत नाही. त्यांचे लेकरं बाळ मजेत आहेत, सुखी आहेत, तेही सुखी आहेत. पण जो माणूस अजूनही गावखेड्यामध्ये टिकून आहे त्या सामान्य माणसाची निवडणूक आहे आणि त्या सामान्य माणसाचे जे प्रश्न सोडवायचे असतील तर परिवर्तन घडणं गरजेचं आहे. आजवर ज्या लोकांनी या भागाचा कारभार हाकलाय
त्या सगळ्याच लोकांना बदलण्याची गरज आहे आणि एका नवीन तरुण चेहऱ्याला त्या ठिकाणी संधी देण्याची आवश्यकता आहे. गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्र